अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे. अगोदर पिंड वगैरे बनवून घेतलेली आहे. हरतालिका व्रत आहे. हरतालिका व्रताला अतिशय महत्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिका व्रताला अतिशय महत्व आहे. हे व्रत विशेष स्त्रिया, कुमारिका, त्याच पद्धतीने विधवा म्हणजे ब्रह्मचारिणी देखील करतात, ज्यामध्ये त्या भगवान शंकरासारखा पती मिळावा म्हणून मिळावा यासाठी कुमारिका व्रत हे करत असतात. आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला केले जाते. बघा, हरतालिका व्रताची आपल्याला पूजा करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे. आता मी तर जसं की तुम्हाला दाखवलं, पिंड वगैरे मांडून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाच्या ऐवजी आपली घरातली मंदिरातली मूर्ती जरी ठेवली तरी देखील चालते. नाही तर तुम्ही सुपारी म्हणून जरी गणपती बाप्पाची पूजा केली तरी देखील चालते. आता मी माझ्याकडे मंदिरातली आपल्या देवघरातली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यावरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. किंवा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत म्हणत देखील आपल्या गणपती बाप्पाला अभिषेक घालू शकता बरं का. अथर्व शीर्ष तुम्ही एकदा जरी घेतलं, एक आवर्तने जरी घेतलं अथर्व शीर्ष तरी देखील चालतं. किंवा तुम्हाला नाही जमत तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. जसं की सांगितलं, हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला केलं जातं. आता याच्या मागे कथा काय आहे बरं. पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने म्हणजेच पार्वती मातेच्या वडिलांनी तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वती मातेच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने तिला आपल्या सखीला आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राण त्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली आणि शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली व दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून पार्वती मातेचा स्वीकार केला. अशी या व्रतामागील आख्यायिका आहे, अशी कथा आहे. त्यामुळे आपल्याला पौराणिक कथेनुसार ही कथा आहे, तर आपल्याला हे व्रत आवर्जून करायचं आहे. हरतालिका व्रत हे हिंदू धर्मातील महिलांसाठी, कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजेच जिला नेली ती आणि लिका म्हणजेच सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हटले गेले आहे. आता जसं की तुम्ही बघितलं, गणपती बाप्पाला आपण अभिषेक घातलेला आहे, गणपती बाप्पाची पूजा आपण करून घेतलेली आहे. गणपती बाप्पांना आपल्याला जानवे, वस्त्रमाळ, त्याच पद्धतीने फुले, आता लाल रंगाचं फुल असेल तर लाल रंगाचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे. आता माझ्याकडे जे होतं त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, पण लाल रंगाचं फुल असेल तर लाल रंगाचं फुल किंवा झेंडूचं फुल जरी अर्पण केले तर देखील चालेल. दुर्वा, आघाडा आणि गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता सध्या खोबरे अवेलेबल नव्हतं म्हणून तुम्हाला साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. आता समजून घ्या थोडंसं. साखरेचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून घेतलेला आहे. आता आपण जी पिंड बनवलेली आहे, वाळूची पिंड आपल्याला बनवायची आहे. आता ही मातीची आहे, तुम्हाला बनवून दाखवलेली. वाळूची पिंड बनवायची आहे. वाळूपासून आपल्याला पिंड तयार करून घ्यायची आहे. आता ही पिंड मी अगोदरच तयार करून घेतली होती, कारण व्हिडिओ मग खूप मोठा होतो, त्यामुळे सगळा कोणी बघत देखील नाही. त्यामुळे बघा, पिंड बनवून घेतली आणि नंतर पिंडीला देखील आपल्याला अभिषेक घालायचा आहे. पहिला जलाने, नंतर दुधाने आणि नंतर अजून एकदा जलाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आपल्या भगवान शंकराच्या पिंडीची देखील व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. समोर नंदी महाराज आहेत, त्यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि पार्वती मातेच्या सखी म्हणून पार्वती माता आणि तिची सखी म्हणून त्या दोघींची देखील प्रतिमा म्हणून आपण मूर्ती बनवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सखी, पार्वती माता देखील तयार करू शकता. भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भस्म व्यवस्थित त्यांना अर्पण करायचं आहे. त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत, मग शेंदूर असेल, तुम्हाला अजून काही कशाने अभिषेक करायचा असेल, मधाने करायचा असेल, साखरेने करायचा असेल, तुम्ही अभिषेक करू शकता. नंतर पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळ भगवान शंकरांना अर्पण करायची आहे. कारण बघा, गणपती बाप्पाला हळद व कुंकू लावलेली वस्त्रमाळ अर्पण करायची. नंतर हरतालिकेला देखील हळद कुंकू लावलेली वस्त्रमाळ अर्पण करायची. आता मी केलेली नाही, फक्त भगवान शंकरांना करून दाखवलेली आहे, ते देखील तुम्हाला मी सांगते. आणि नंतर मग भगवान शंकरांना पूर्ण पांढरी, त्याला हळदी कुंकू लावायचं नाही, ती वस्त्रमाळ त्यांना अर्पण करायची आहे. नंतर त्यांना एक बेलाचं पान व्हायचं आहे. जो बेलाच्या पानाचा मागचा देठ आहे तो मी काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बेलाचं पान पालथं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवरती, शिवपिंडीवरती आपल्याला पालथं घालायचं आहे. फुलं वगैरे अर्पण करून घ्यायची आहेत आणि आपल्याला
भगवान शंकराच्या पिंडीची जे आपण शिवलिंग तयार केलेले आहे वाळूपासून त्याची व्यवस्थित विधिवत पूजा करायची आहे. आपण ज्या सखी पार्वती काढलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता फुलं व्यवस्थित वाहून घ्यायचे आहेत. नंदी महाराजांना देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने विधिवत आपल्याला साधी सोपी पूजा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जास्त काही किचकट वगैरे सांगत बसलेली नाहीये. ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण बघा भरपूर लोक आता बघा आता आपण इथे आता मी वटीचं सामान देखील घेतलं नाही. ओटी देखील भरतात बरं का. ओटी भरायची आहे. आता मी तुम्हाला भरून दाखवलेली नाहीये पण तुम्हाला ओटी देखील भरायची आहे हे देखील तुम्हाला मी सांगते. नंतर आपण विड्याची पानं ठेवतो. विडा ठेवतो बघा पार्वती मातेला आणि सखीला. त्या दोघी जणी आहेत तर दोघींना देखील एक एक विडा ठेवायचा आहे. कोणी कोणी 5 विडे समोर मांडतं बघा. 2-2च्या जोडीने 5 विडे मांडतं. पण आमच्या इथे 2च मांडले जातात. दोघींच्या नावाचा दुतीचा एक आणि हिचा एक अशा पद्धतीने 2 विडे मांडली जातात. त्या दोघींना देखील त्यांचा मानपान द्यायचा आहे. अक्षता हळदी कुंकू व्हायचा आहे. त्यांना गजरे जर तुम्ही आणले असेल तर गजरे किंवा वेणी अर्पण करायची आहे किंवा फुले अर्पण करायची आहेत. भगवान शंकराच्या पिंडीवर आवर्जून पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. आता पांढरी फुलं नव्हती म्हणून झेंडूचं फुल ठेवलेलं आहे. पांढरी फुलं भेटली तर आवर्जून पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. सखी पार्वतीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि माता पार्वतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांना विडा देखील ठेवायचा आहे. अशा पद्धतीने त्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर विडा ठेवायचा आहे. विड्याच्या पाण्यावरती आपल्याला अक्षता आणि कोणत्याही 5 वस्तू म्हणजे हळकुंड असेल सुपारी असेल खोबरं असेल नंतर लवंग असेल वेलची असेल अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही 5 वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. आता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी ठेवलेल्या आहेत. आणि ओटी भरताना तुम्हाला बघा एक पीस घ्यायचा आहे. तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ देखील अखंड खंडित नसावे. नारळ घ्यायचा आहे आणि आपण जे सोळा शृंगाराचं सामान घेतो ते सोळा शृंगाराचं सामान देखील आपल्याला आवर्जून आणायचं आहे. विसरायचं नाही. बघा आता मी ठेवलेलं नाहीये म्हणून तुम्ही देखील ठेवणार नाही असं करू नका. आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यामध्ये पूजा करून दाखवणं तुम्हाला महत्वाचं होतं म्हणून मी पूजा करून दाखवलेली आहे. ओटी भरायची आहे. विधिवत दोघींचीही ओटी भरा. दोघींनाही वेगवेगळे पीस घ्यायचे आहेत किंवा दोघीत मिळून एक जरी ओटी ठेवली सध्याची तरी देखील चालेल. शक्य असल्यास दोघींची ओटी भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्यवस्थित आपल्याला प्रत्येक शिवलिंगावरती तसेच आपण जो विडा ठेवलेला आहे त्यांच्यावरती अक्षता व्यवस्थित वाहून घ्यायच्या आहेत. विड्याच्या पानावरती देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. नंतर फुलं वगैरे अर्पण करायची आहेत आणि प्रसाद म्हणून आपल्याला केळ ठेवायचा आहे. आता मी केळ ठेवलेला आहे. तुम्ही दूध साखरेचा देखील नैवेद्य टाकू शकता आणि 5 फळं कोणतेही 5 फळांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता 5 फळं नाही घेतली पण मी केळांचा नैवेद्य दाखवलेला आहे. एक एक केळ त्यांच्या विड्यावरती ठेवलेला आहे. जो विडा मांडलेला आहे त्यांच्यासाठी त्या विड्यावरती ठेवलेला आहे आणि बाकीची केळ बाजूला ठेवून दिलेली आहेत. अशा पद्धतीने आपली साधी व सोपी पूजा मांडणी करून घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपली जो फुलोरा आहे तो फुलोरा म्हणजे ज्या पत्री आपण घेणार आहोत त्या पत्री आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आता त्या पत्री अर्पण करताना बघा झाडाची वेगवेगळ्या झाडाची पानं आहेत बरं का. ते अर्थात मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील. त्या व्यवस्थित भगवान शंकराच्या पिंडीवरती शिवपिंडीवरती आपल्याला पालत्या घालायच्या आहेत. आता पालत्या घालायच्या आहेत. आता तुम्हाला बघा पालत्या घातल्या तर तुम्हाला पिंड दिसणार नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी फक्त साईडला ठेवलेला आहे. पण आपण ज्यावेळेस घरामध्ये पूजा करतो त्यावेळेस त्या पालत्या घालायला विसरायचं नाहीये. आणि त्याच्यावरती आता त्याचा स्पर्श शिवपिंडीला झालेला आहे जसं मी ठेवलेलं आहे तसं पण पालत्या घालायला विसरायचं नाही. त्याच्यावरती देखील ज्या आपण पत्री घेतलेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक फुल ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायला अजिबात विसरायची नाहीये. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत ठेवतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष असे महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही करू शकतात. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशी ही आपल्याला मान्यता आहे. हरतालिका व्रताची तिथी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. विवाहित स्त्रिया हरतालिका व्रत करतात.
यावर्षी हे व्रत 26 ऑगस्ट रोजी आलेलं आहे आणि 26 ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीय असल्यामुळे आपल्याला हे व्रत करायचं आहे. अशा पद्धतीने सगळी पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना 3 वेळा आपल्याला नमस्कार करायचा आहे. पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींना किंवा आपण स्वतःही हरतालिकाची पोथी जी आहे ती व्रत कथा आपल्याला पठण करायची आहे. हरतालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे, अशा अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती आपल्याला करायची आहे. आरती आवर्जून करायची आहे. आरती तुम्हाला युट्यूबला किंवा गुगलवरती मिळून जाईल. हरतालिकेची आरती या दिवशी आवर्जून करायला विसरायचं नाही. पूजा मांडणी झाली, पूजा वाचून झाली, कथा वगैरे वाचून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून करायचे आहे. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. जिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत असतात. आता हरतालिका पूजेची उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची? हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने आपल्याला पूजा करायची आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती, पुन्हा एकदा आरती करायची आहे. अक्षदा आपल्याला व्यवस्थित व्हायच्या आहेत. कशावरती? शिवपिंड वगैरे जे आहे, हरतालिकाची मूर्ती वगैरे आहे त्यावरती. यानंतर देवतांचे विसर्जन आपल्याला करायचे आहे. ज्या आपण हरतालिका मांडलेली आहेत, म्हणजे जी मूर्ती तुम्ही आणलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही पुढच्या वर्षीसाठी ठेवून देऊ शकता आणि जी आपण पिंड किंवा मातीच्या हरतालिका बनवलेल्या आहेत त्यांचे विसर्जन आपल्याला करायचं आहे पाण्यामध्ये. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने उत्तर पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे. आता या दिवशी मंत्र, स्तोत्र वगैरे कोणते बोलावे? आता कथा तर वाचायची आहे आणि तुम्हाला जसं की सांगितलं आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर आरती वगैरे करायची आहे आणि एक मंत्र आहे तो तुम्हाला मंत्र मी सांगणार आहे, तो मंत्र देखील तुम्हाला बोलायचा आहे. हरतालिका पूजेमध्ये तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, ओम उमाये पार्वते जगद्धाते जगत प्रतिष्ठाये शांती रूपिण्ये शिवाई व ब्रह्मरूपिण्ये नमः, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आता हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्हाला इथे स्क्रीनवरती देखील फ्लॅश होत असेल. अशा पद्धतीने हरतालिकेचे पूजन आपल्याला करायचं आहे. या दिवशी उपवास मात्र आवर्जून करायचा आहे. आता उपवासामध्ये काय खायचं, काय नाही, नियम अटी काय, कोणी कोणी करायचं, कोणी नाही करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. अशा पद्धतीने हे व्रत करायला अजिबात चुकायचं नाही. हे व्रत एकदा केलं की आपल्याला दरवर्षी हे व्रत करावं लागतं. नक्कीच प्रत्येकाने हे व्रत करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.